नमस्कार, मी ऋषिकेश हेंद्रे. महाऋषिकेरियन टेल्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या मालिकेतील शिवपूर्व कालच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मागच्या भागामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या पूर्वी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहत असताना प्राचीन महाराष्ट्रातील राजसत्तांचा आढावा घेतला. यामध्ये सातवाहनांची राजसत्ता इसवी सन पूर्व 232 ते 210, त्याच्यानंतर वाकाटाकांची राजसत्ता इसवी सन 232 ते 493, त्याच्यानंतर चालुक्यांची राजसत्ता 750 पर्यंत, आणि त्याच्यानंतर राष्ट्रकूटांची राजसत्ता इसवी सन 750 ते 983 पर्यंत. राष्ट्रकूटांच्या नंतर शिलाहारांची राजसत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि याच वेळी यादवांनीही आपलं सामर्थ्य वाढवायला सुरुवात केली आणि इसवी सन 1100च्या आसपास यादवांनी आपली राजधानी ही देवगिरीला नेली आणि तिथून यादवांचे साम्राज्य 317 पर्यंत चालले. यादवांच्या साम्राज्याच्या महाराष्ट्रावर परकीय आक्रमणं झाली आणि तिथून आपल्या पारतंत्र्याची काळरात्र चालू झाली. आता ह्या सगळ्या परिस्थितीच्या आधी आपण थोडी भारतावर अरब आणि तुर्क आक्रमणं कधी झाली ह्याचा थोडासा एक आढावा घेऊया. म्हणजे महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा अभ्यास करताना जी सुलतानांची नावं आणि जी जागांची नावं येतील ती आपल्याला अगदीच काय परकी नसते. भारतावरील मुस्लिम आक्रमणांच्या बाबतीत प्राचीन भारतीय साधनातून विश्वसनीय माहितीच्या कमतरतेमुळे अभ्यास करण्याची संधी खूप कमी. काळाच्या ओघात आणि परकीय आक्रमणांच्या नुकसानामुळे ह्या साधनांची कमतरता भासते आणि म्हणूनच आपल्याला मुस्लिम किंवा इतर परदेशी प्रवाशांच्या साधनांवरती अवलंबून राहावे लागते. पण त्यामुळे होतं काय की आपल्याकडची बाजू मांडलीच जात नाही आणि until the lion have their historians, tales of hunt shall always glorify the hunter. या म्हणीप्रमाणे या परकीय साधनांमधून हिंदुस्थानचा इतिहास हा नेहमीच परकीय आक्रमणांच्या ग्लोरिफिकेशनचा असेल. परंतु जेव्हा आपण ह्याच सगळ्या अभ्यासामध्ये किंवा या सगळ्या साधनांचा अभ्यास केला तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की ज्या साधनांमध्ये आपण परकीय आक्रमकांच्या समोर गुडघे टेकले असं दिसतं, पण त्याच्या तपशिलांमध्ये गेल्यानंतर आपल्याला असून दिसून येतं की हिंदुस्थानी राजसत्तांनी आक्रमकांना कडवा प्रतिकार केला आणि त्याचमुळे त्यांना भारतात बसवायला खूप कष्ट घ्यायला लागले आणि त्याचप्रमाणे त्यांना तो खूप वेळ सुद्धा लागला. आता हा किती वेळ लागला याचाच आढावा आपण घेऊया. अरबांचे भारताशी पूर्वीपासून चांगले व्यापारी संबंध होते आणि त्यामुळे भारताकडे असलेली समृद्ध संसाधने आणि प्रचंड संपत्ती याची त्यांना चांगली जाणीव. इसवी सन 650च्या आधीपासून अरबांनी भारताच्या सीमेवर आणि पश्चिम किनाऱ्यावरती लष्करी मोहिमा केल्या, परंतु त्यांना त्याच्यामध्ये जास्त यश आले नाही. इसवी सन 710 मध्ये उमय्यद खिलाफतीच्या सेनापती मोहम्मद बिन कासिम याने सिंध जिंकले आणि तिथून तुर्कस्तानांच्या आक्रमणाला सुरुवात झाली. मोहम्मद बिन कासिमच्या नंतर महमूद बिन सुबक्तगिन म्हणजे गझनीचा मोहम्मद याने 1000 ते 1025 या काळामध्ये तब्बल 17 स्वाऱ्या केल्या आणि भारतातून प्रचंड अशी संपत्ती त्यांनी लुटून नेली. त्याच्या 1025च्या शेवटच्या स्वारीमध्ये त्याला कच्छच्या रणातून पळ काढावा लागला, कारण राजा भोज याचे आक्रमण त्याच्यावर झाले. पुढे गझनीचा मोहम्मद 30 एप्रिल 1030 मध्ये मलेरिया किंवा क्षयरोगासारख्या रोगाने त्याच्या वयाच्या 58व्या वर्षी निधन पावला आणि ह्या आक्रमणांना थोडीशी धार कमी झाली. गझनीच्या मोहम्मदानंतर
मैनुद्दीन मोहम्मद घौरी म्हणजेच घौरीच्या मोहम्मदाने 1149 पासून भारतावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली. इसवी सन 1191 मध्ये त्यांनी पृथ्वीराज चव्हाण याच्याकडून शिकस्त पत्करली, पण लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे 1192 मध्ये त्याचा विजय झाला. 1194 मध्ये त्याने जयचंदाला पराभूत केले आणि दिल्लीवरती निर्विवाद अशी सत्ता स्थापन केली. गौरीच्या मोहम्मदाच्या नंतर त्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याने स्वतःला सुलतान घोषित करून मामलूक किंवा गुलाम वंशाची राजसत्ता सुरू केली. ऐबकानंतर झालेल्या सुलतान इल्तुतमिशने आपली राजधानी लाहोरवरून दिल्ली येथे नेली आणि दिल्ली सल्तनतीला सुरुवात झाली. 84 वर्षात 11 सुलतान झाले आणि त्याच्यात घियासुद्दीन बलबान याने जे 22 वर्ष राज्य केली ती सगळ्यात जास्त महत्वाची ठरतात. याच्याच काळात 1287 साली मंगोलांना भारतामध्ये येण्यापासून तो रोखू शकला नाही आणि तिथपासून मंगोलांच्या स्वाऱ्या भारतावर सुरू झाल्या. बलबानच्या मृत्यूनंतर त्याचा नातू 17 वर्षीय मैनुद्दीन कैकाबाद हा सुलतान झाला, परंतु त्याला मारून त्याचाच सरदार जलालुद्दीन खिलजी याने 1290 साली दिल्लीचे तख्त काबीज केले. इथून खिलजी राजवंशाची किंवा खिलजी सल्तनतीची सुरुवात झाली. खिलजी सल्तनत ही दिल्लीच्या इतिहासातील सगळ्यात जास्त खुंकार सत्ता मानली जाते. त्यांनी उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानामध्ये प्रचंड लूट केली. त्यांच्यामध्ये 3 सुलतान झाले, जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतर कुतुबुद्दीन मुबारक शाह खिलजी. यांनीच यादवांचे साम्राज्य संपवून महाराष्ट्रावर आपली सत्ता प्रस्थापित केली. थोड्या वेळानंतर आपण ह्याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती घेणार आहोत. यानंतर कुतुबुद्दीन मुबारक शहाला खुसराव खान या त्याच्या सरदाराने मारले आणि त्याला मारून आणि या खुसराव खानाला मारून घियासुद्दीन तुगलक यांनी दिल्लीची सत्ता आपल्या हातात घेतली. तुगलक वंशाने पुढे 94 वर्ष राज्य केले. तुगलक वंशामध्ये मोहम्मद बिन तुगलक सारखे बादशाह झाले, ज्यांनी मंगोल आक्रमणांना घाबरून आपली राजधानी देवगिरीमध्ये नेली. राजधानी देवगिरी नेल्यामुळे त्यांचा दिल्लीवरचा प्रभुत्व कमी व्हायला सुरुवात झाली आणि 1398 मध्ये तुर्क सेनानी तैमूर लंग याने दिल्लीवर हमला केला. त्यावेळी तुगलक सुलतान पळून गेला आणि तैमूरच्या सत्तेने 5 दिवस दिल्लीला लुटून बेचिराख करून टाकले. जवळपास 2 लाख लोक मारले गेले. बायका आणि मुले यांना बंदी बनवून गुलाम म्हणून नेण्यात आले. तैमूर लंगाला दिल्लीचे राज्य करण्यात काहीही रस नव्हता, म्हणून त्याने आपला सरदार खिज्र खान याला आपला सुलतान नेमून तो पुन्हा आपल्या देशात निघून गेला. इथूनच सय्यद राजवंशाची सुरुवात झाली, परंतु सय्यद राजवंश हा खूपच कमकुवत राजवंश ठरला. त्यांनी पुढे 37 वर्ष राज्य केले, परंतु फक्त 64 किलोमीटरचे स्वतःचे राज्य ते वाढवू शकले. पुढे सय्यद वंशातील सुलतान आलम शहा याने बहलोल खान लोधी विरुद्ध लढायचे सोडून तो पळून गेला आणि लोधीच्या हातात न लढताच दिल्लीची सत्ता आली. ही दिल्लीवर राज्य करणारी पहिली अफगाण राजसत्ता. याच्या आधीच्या सगळ्या राजसत्ता ह्या तुर्क होत्या, इथे ही राजसत्ता अफगाणी होती. लोधीचा शेवटचा सुलतान इब्राहिम खान लोधी याच्या त्रासाला कंटाळून त्याच्या काका अल्लाउद्दीन आणि सरदार दौलत खान यांनी बाबराला दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी बोलवून घेतले. 1526 मध्ये पानिपताच्या लढाईमध्ये बाबराने इब्राहिम खान लोधीला हरवलं आणि बाबराने दिल्लीची सत्ता काबीज केली. इथूनच मोगलांची सत्ता सुरू झाली आणि तिने भारतावर प्रदीर्घ काळपर्यंत आपले राज्य केले. मोगलांबद्दल आपण पुन्हा केव्हा तरी माहिती घेऊया. असंही आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये मोगलांबद्दल आपल्याला बरीचशी माहिती देण्यात आलेली आहेच. आता आपण परत महाराष्ट्राकडे वळूया आणि
महाराष्ट्रावर झालेल्या परकीय इस्लामिक आक्रमणांना समजण्यासाठी तुम्हाला जेवढी जुजबी माहिती हवी होती तेवढी मी दिलेली आहे. ज्यावेळी राजा रामदेव राय हा देवगिरीच्या साम्राज्यावर राज्य करत होता आणि देवगिरी म्हणजेच दौलताबाद ही त्याची राजधानी होती. याच रामदेवरायाच्या कालामध्ये म्हणजेच इसवी सन 1295 मध्ये दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन खिलजी याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी याने दक्षिणेवर स्वारी केली. अल्लाउद्दीन खिलजी जो आपल्या चुलत्याच्या राजवटीमध्ये कच्चा गव्हर्नर म्हणून काम करत होता, त्याला दिल्लीच्या तख्तावर बसण्याची इच्छा होती. यासाठी त्याला संपत्ती हवी होती आणि म्हणूनच त्यांनी देवगिरीच्या साम्राज्यावर स्वारी केली. देवगिरीचा राजा रामदेव राय याचा पराभव करून त्याला त्यांनी आपले मांडलिकत्व पत्करण्यास भाग पाडले. जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी देवगिरीवर झाली, देवगिरीचा किल्ला हा अभेद्य किल्ला असूनही त्यावेळी नेमका शंकरदेव राय हा रामदेव रायाचा पुत्र आपली सगळी सेना घेऊन दक्षिणेमध्ये युद्धावर गेला होता आणि अल्लाउद्दीन खिलजी याने अचानक आक्रमण केल्यामुळे रामदेव रायाला देवगिरीच्या किल्ल्याचा सहारा घ्यायला लागला. किल्ल्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की साधन सामुग्री अपुरी आहे आणि अल्लाउद्दीन खिलजीने जी एक अफवा पसरवली होती की ही आपली जी सेना आहे ती फक्त एक बिनीची तुकडी म्हणजेच एक वॅनगार्ड आहे आणि आपल्या पाठीमागे आपला चुलता खूप मोठे सैन्य घेऊन आक्रमण करायला येत आहे. या सगळ्या गोष्टीमुळे रामदेवरायांनी आपली हार पत्करली आणि मांडलिकत्व पत्करले. या अपूर्व विजयानंतर अल्लाउद्दीन उत्तरेमध्ये गेला आणि त्याने आपल्या चुलत्याचा म्हणजे जलालुद्दीनचा खून केला आणि त्याने दिल्लीची सत्ता बळकावली. रामदेवरायाने पुढे 2 वर्ष आपण ठरल्याप्रमाणे खंडणी दिली, परंतु शंकरदेवरायाच्या विरोधामुळे त्यांनी खंडणी देण्यापासून नकार दिला आणि त्याच वेळी अल्लाउद्दीन खिलजी याने आपला सरदार मलिक कफूर याला देवगिरीवर पाठवले. मलिक कफूरने देवगिरीवर हमला केला आणि त्यांनी रामदेवरायाला पुन्हा एकदा हरवले. रामदेवरायाला त्यांनी कैद करून दिल्लीला नेले आणि तिकडे 6 महिने कैदेत ठेवले. अल्लाउद्दीन खिलजीने त्याला रायरायन ही पदवी दिली आणि काही लोकांच्या मते त्यांनी ज्येष्ठापल्ली या त्याच्या मुलीबरोबर विवाह सुद्धा केला. पुढे 1309 मध्ये रामदेवरायाच्या निधनानंतर शंकरदेवराय राजा झाला आणि त्याने खंडणी देण्यास नकार देऊन पुन्हा एकदा बंड पुकारला. अल्लाउद्दीन खिलजीने पुन्हा एकदा मलिक कफूरला दक्षिणेमध्ये पाठवले आणि अटीतटीच्या लढाईमध्ये शंकरदेवरायाचा पराभव झाला. शंकरदेवराय मारला गेला आणि मराठ्यांचे साम्राज्य मलिक कफूरच्या आधिपत्याखाली आले. याच सुमारास मलिक कफूरने काकतीय, घोयसाळ आणि पांड्या या दक्षिणेतल्या राजसत्तांचा सुद्धा पराभव केला. 1315 पर्यंत मलिक कफूर दक्षिणेमध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा हस्तक म्हणून राहिला, परंतु 1315च्या सुमारास अल्लाउद्दीन खिलजीच्या आजारी पडल्यामुळे मलिक कफूरला दिल्लीला जाणे भाग पडले. हीच संधी साधत रामदेवरायाच्या जावयाने हरपाळदेव रायाने इकडे उठाव केला. मागे राहिलेल्या अफगाण सैन्याचा त्याने पराभव केला आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वतंत्र झाला. दिनांक 19 डिसेंबर 1396 मध्ये अल्लाउद्दीन मृत्यू पावला आणि दिल्लीमध्ये पुन्हा एकदा ग्रहकलह चालू झाला सत्तेसाठी. यामध्ये अल्लाउद्दीनच्या मुलांचे मुडदे पडले आणि मलिक कफूरही मारला गेला. कुतुबुद्दीन मुबारक खान खिलजी
हा नवा सुलतान झाला आणि तरी सुलतान झाल्याबरोबरच आपला मोर्चा देवगिरीकडे वळवला. या युद्धामध्ये हारपाळ देवराचा पराभव झाला. हारपाळ देवराय पकडला गेला. मुबारक खानाने हारपाळ देवाची कातडी सोडून काढली आणि त्याला देवगिरीच्या वेशीवर टाकले. याचबरोबर यादवांचे 135 वर्षापूर्वीचे साम्राज्य संपुष्टात आले आणि महाराष्ट्रावर पारतंत्र्याची काळ रात्र चालू झाली. इसवी सन 1320 मध्ये दिल्लीमध्ये सत्तांतर होऊन खिलजी घराण्याची सत्ता संपुष्टात आली आणि तुघलक घराणे सत्तेवर आले. या घराण्याने पुढे 1414 पर्यंत भारतावर राज्य केले आणि साधारण 1347 पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. इसवी सन 1327 मध्ये मोहम्मद बिन तुघलक या सुलतानाने मंगोलांकडून होणाऱ्या वारंवारच्या हल्ल्यांना त्रस्त होऊन आपली राजधानी देवगिरी येथे हलवली. देवगिरी येथे राजधानी हलवून त्याने देवगिरीचे नाव दौलताबाद असे ठेवले. काही काळ का होईना पण दक्षिणेतल्या किल्ल्याने संपूर्ण भारताचा राज्यकारभार सांभाळला. राजधानी दिल्लीवरून दक्षिणेत आल्यानंतर तुघलकांचा प्रभाव उत्तर प्रदेशामध्ये कमी व्हायला लागला आणि याचा परिणाम म्हणून तुघलकांनी आपली राजधानी पुन्हा एकदा दिल्ली येथे हलवली. याचाच फायदा घेऊन इसवी सन 1347 मध्ये हसन गंगू बहामनी या दिल्लीच्याच सरदाराने दौलताबादवर सत्ता प्रस्थापित करून बहामनी साम्राज्याची स्थापना केली. पुढे 150 वर्ष बहामनींचे राज्य चालले. या काळामध्ये 14 पेक्षा जास्त बहामनी सुलतान होते. 1490च्या आसपास बहामनी साम्राज्याचे 5 तुकडे झाले आणि महाराष्ट्रामध्ये 5 वेगवेगळ्या राजसत्ता अस्तित्वात आल्या. यांना दख्खनी सल्तनत म्हणून ओळखतात. यामधली पहिली म्हणजे अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, बेरारची इमादशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि बिदरची बरीदशाही. परंतु या 5ही शाही फार काळ सुखाने नांदू शकल्या नाहीत आणि एकमेकांमध्येच लढाया सुरू झाल्या. इसवी सन 1574 मध्ये निजामशाहीने बेरारची इमादशाही जिंकून घेतली, तर बिदरची बरीदशाही इसवी सन 1619 मध्ये आदिलशाहीने जिंकून घेतली. तोपर्यंत मोगलही आपले पाय महाराष्ट्रामध्ये पसरू लागले होते आणि मोगलांनी इसवी सन 1596 मध्ये बेरार निजामशाहीकडून जिंकून घेतली. पुढे 1616 ते 1636 या दरम्यान पूर्ण निजामशाही गिळंकृत केली आणि 1630 पर्यंत मुख्यत्वे महाराष्ट्रामध्ये आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलांचे अस्तित्व उरले. मोगलांनी निजामशाही संपवून आपली सत्ता आणखी मजबूत केली. बऱ्हाणपूर आणि औरंगाबाद ही त्यांची मोक्याची ठाणी होती. मुस्लिम आक्रमणांच्या बरोबरच महाराष्ट्रावर फिरंगी आक्रमणे सुद्धा चालू होती. इसवी सन 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावर सत्ता प्रस्थापित केली. पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेंचांनी सुलतानांकडून परवाने काढून भारताच्या किनारपट्टीवर ठिकठिकाणी आपल्या वाखारी सुरू केल्या. हे सगळे परदेशी पाहुणे इथे व्यापार करायला आले होते, परंतु समुद्री व्यापार हा सैन्याच्या शिवाय होऊ शकत नाही. त्याच्यामुळं हे आपल्याबरोबर सैन्यही ठेवत होते आणि त्याचाच उपयोग करून त्यांनी आपल्या वाखारींच्या आजूबाजूचा प्रदेश आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. काही बंदरांवर त्यांनी आपली घट्ट पकड प्रस्थापित केली. इसवी सन 1636 मध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर साधारण 6 वर्षानंतर महाराष्ट्राची परिस्थिती ही अशी होती. मोगलांनी संपूर्ण उत्तर भारत जिंकून महाराष्ट्रात निजामशाही संपवून औरंगाबादसह अहमदनगर पर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते, जे इथे हिरव्या कलरने आपल्याला दिसत आहे. उर्वरित महाराष्ट्र पूर्वीकडील भाग अनुक्रमे आदिलशाही आणि कुतुबशाही यांनी व्यापला होता. भगव्या कलरमध्ये आदिलशाही आणि राखाडी कलरमध्ये कुतुबशाहीचा
प्रदेश मार्क केलेला आहे. दक्षिणेत म्हैसूर सारखी छोटी छोटी राज्य उदयाला आली होती, स्थापित केले. गोव्यामध्ये पोर्तुगीज तर मुंबईमध्ये इंग्रजांनी आपले वर्चस्व प्रस्थापित. अशा रीतीने पूर्ण महाराष्ट्र हा परकीय राजसत्तांनी वेढला गेला होता. याचाच परिणाम सामाजिक परिस्थितीवर पण झाला होता. आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा आता आपण घेऊया. हिंदूंना दुय्यम आणि विषमतेची वागणूक देण्यात येत असे, ज्यामुळे समाज जीवन तेजोहीन बनले होते. तुम्ही मुसलमान असणे आणि त्यातल्या त्यात तुर्क किंवा इराणी असणे हे खूप महत्वाचे ठरले होते. राजदरबारी फारसी, हिंदी, उर्दू भाषेचे महत्व वाढल्यामुळे मराठीचे महत्व कमी झाले होते. शिक्षणाच्या अभावामुळे समाज निरक्षर आणि अज्ञानी होऊ लागला होता. आर्थिक पिळवणुकीमुळे दरिद्री होऊ लागला. या पुढे शाही राजवटींमध्ये वाढलेल्या सत्ता संघर्षामुळे मराठ्यांना हळूहळू लष्करात आणि पर्यायाने राजकारणात स्थान मिळायला लागले होते. पण परिणामी मुठभर मंडळींचा उत्कर्ष झाला आणि बहुतांश लोक अजूनही दरिद्री आणि मागासलेलेच राहिले होते. या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्येही वारकरी संप्रदायाने भक्ती मार्गातून समाज सुधारणा घडवण्याचे आणि समाज संघटन करण्याचे कार्य चालू ठेवले आणि याचा फायदा पुढे शिवाजी महाराजांना आपलं स्वराज्य निर्माण करण्यामध्ये नक्कीच झाला. ही सगळी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता शिवाजी महाराजांच्या समोरची आव्हाने जर पाहिली तर ती म्हणजे चहूबाजूने बळकट झालेल्या परकीय राजसत्ता. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 300 वर्षापेक्षा जास्त परकीय राजसत्ता आपले राज्य सांभाळत होत्या आणि त्याच्यामुळे 300 वर्षापेक्षा जास्त पारतंत्र्यात पिचलेली आणि स्वत्व गमावलेली जनतेची आर्थिक पिळवणूक करून संपन्न झालेल्या राजसत्ता आणि दरिद्री झालेला समाज, स्वार्थी आणि धनलोभी अधिकारी, या सगळ्या आव्हानांच्या समोर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा आपला उद्योग सुरू केला. या सगळ्या आव्हानांवर मात करत शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य निर्माण केले. आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांना कुठलीही गोष्ट सोप्यात मिळाली नाही. त्यांच्या समोर ही सगळी आव्हाने होती आणि त्यांना समर्थपणे पेलून शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य स्थापन केले. या भागात इथेच थांबू. पुढच्या भागामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या कुटुंबाबद्दल आणि शहाजी राजांबद्दल आणखी माहिती घेऊया. जय महाराष्ट्र, जय शिवराय.